नमस्कार, मी सुवर्ण जोशी. या बुलेटिनची सुरुवातच एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. ही बातमी आहे यूपीएच्या अध्यक्षपदासंदर्भातली. शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष बनू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. सध्या सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष आहेत. 2004 पासून सोनिया गांधी यूपीएचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. आता मात्र शरद पवार यूपीएचे अध्यक्ष असू शकतात, बनू शकतात अशी माहिती मिळते आहे. आणि जर असं घडत असेल तर ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी सारखा प्रयोग दिल्लीमध्ये सुद्धा होतो की काय अशा चर्चा रंगू लागल्यात. खरं तर ही जर बातमी समोर येत असेल की शरद पवार यूपीएचे अध्यक्ष ठरू शकतात, बनू शकतात, तर मग अनेक या बातमीला कंगोरे आहेत. या सगळ्याविषयी बोलणार आहोत. पण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी या सगळ्या संदर्भात. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत. आज पुन्हा एकदा नवीन गोष्ट आली समोर की यूपीएचे अध्यक्ष कदाचित शरद पवार होऊ शकतील अशी विचारणा काँग्रेसकडून शरद पवारांना झाली आणि त्यांनी होकार देखील कळवला अशी देखील चर्चा आहे. अधिकृत तशी घोषणा किंवा माहिती अजून येणं बाकी आहे. पण या गोष्टीकडे, या हालचालीकडे कसं बघता? नाही, शेवटी याकडे भारतीय जनता पार्टीने काही प्रतिक्रिया द्यावी अशी घटनाच नाही आहे. तुम्ही 52 पत्ते कितीदाही पिसलेत तर 4च एक्के येणार आहे. यूपीएचा चेअरपर्सन कोण जागा, चेअरमन कोण जागा, याचा भारतीय जनता पक्षाशी मग वाटते दुरान्वयी संबंध नाही. आणि आश्चर्य हे आहे, सोनियाजीचं नेतृत्व काय कमी वाटतं आपल्याला, त्यांच्यामध्ये उणीव वाटते. त्यांची जन्मतारीख 9 डिसेंबर 1946, पवार साहेबांची 12 डिसेंबर 1940. सोनियाजी तर 6 वर्ष त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या आहे. मग याच्यामध्ये हे आश्चर्य आहे की सोनियाजींना यूपीएचं प्रमुखपद मानवलं नाही किंवा त्यांचं नेतृत्व जनतेने स्वीकारलं नाही असा आभास तयार करायचा आहे का, म्हणून म्हटलं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. दुसरा उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाचं उत्तर काय देतो यापेक्षा आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये योग्य पद्धतीने इथं मूल्यांकन करणारा आमचा प्राध्यापक म्हणजे मतदार आहे. त्यांना समजेल व त्यांची अपेक्षा असेल असं आम्ही काम करायचं. तर मूल्यांकन करणारा हा ईश्वराचा अंश असणारा जनता रूपी प्राध्यापक आम्हाला पास करेल. असं आहे. पण अशी मुळात चर्चा सुरू होणं याचा अर्थ काँग्रेसचा देशातला आणि यूपीए मधला प्रभाव हा कमी होतोय याचं लक्षण आहे? नाही, हे सांगायची आवश्यकता असते का? म्हणजे जेव्हा तुम्ही यूपीएचं प्रमुखपद सोनियाजींकडे आहे, तुम्ही सोनियाजींना हटवून तुमच्या माहिती जी मग देण्यात येत आहे पवार साहेबांना देत आहे, याचा अर्थ काय हो? याचा अर्थ काय? याचा अर्थ यूपीएच्या घटक पक्षाने हे मान्य केलं आहे की सोनियाजी जर आमच्या प्रमुख राहिला तर आम्हाला सोनियाचे दिवस येऊच शकत नाही. आम्हाला पवार साहेब जागे तर कुठेतरी शरदाचे चांदणे आमच्या नशिबात येईल, ही एक मनाला दिलासा देण्याची भावना आहे. आणि यूपीए चेअरमन याला काही जसं आमच्या पक्षात 3 वर्षांनी अध्यक्ष बदलला जातो अशी कुठे त्यांचं संविधान थोडी आहे. यूपीएचं प्रमुख पद हे तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना स्वीकारता येतं, भूषवता येतं. आज जर ते बदलवल्या जात असेल तर त्यांच्या लक्षात आलं की मोदी जी के तूफान के सामने हम टिक नहीं सकते. पक्षातही म्हणजे काँग्रेस पक्षातही सोनिया गांधींच्या वारसदार हे राहुल गांधी मानले जातात. लोक त्यांना अजूनही आग्रह करतात की तुम्ही पुन्हा अध्यक्ष व्हा. ते यूपीएचे चेअरमन पद हे सोनिया गांधींकडून राहुल गांधींकडे जावं अशी देखील चर्चा होत नाही. आता तशी चर्चा आणि त्या चर्चेमध्ये जसं मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीने प्रतिक्रिया द्यावी अशी काही ती घटनाच नाही आहे. शेवटी यूपीएचा अध्यक्ष कोण होतो यावर निवडणूक अवलंबून नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी
हा जनतेची कशी सेवा करतो, किती सेवा करतो, जनतेच्या प्रश्नासाठी किती संघर्ष करतो, संघटन किती मजबूत करतो, विकासाचं काम घेऊन जनतेपर्यंत कसा पोहोचतो, यावर भारतीय जनता पार्टीचा विजय अवलंबून आहे. अगदी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की युपीएचा चेअरमन कोण होतो याने काही फरक पडत नाही, सोनिया गांधी असतील किंवा शरद पवार. शेवटी कोण युपीएचा प्रमुख होतो, कोण युपीएचा चेअरपर्सन होतो, कोण राज्याचा मुख्यमंत्री होतो, याच्यावरून त्या राज्याची प्रगती, त्या पक्षाची प्रगती ठरत नसते. तो काय कार्य करतो, काय नियोजन करतो, विचारसरणी काय आहे, दिशा काय देतो, यावर राज्याची प्रगती किंवा त्या पक्षाची प्रगती ठरत असते. माननीय मोदीजींनी अतिशय नियोजनपूर्वक 303 पर्यंत भारतीय जनता पार्टी नेलं. त्रिपुरामध्ये 1.5% मतदान होतं, 5 वर्षात 38%वर नेलं. पश्चिम बंगाल, जिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हा सुद्धा खासदाराच्या बरोबरीने त्या निवडून आल्यावर त्याचा सत्कार व्हायचा, त्या ठिकाणी 18 खासदार निवडून आले. आणि आज पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने तृणमूल काँग्रेसची अवस्था झाली आहे, आता कोणतीही टॅबलेट सुद्धा त्यांचा राग शांत करण्यासाठी कामी पडू शकणार नाही. इतका राग त्यांच्या मनात आहे की मतदार भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी का उभा आहे. म्हणून जे पी नड्डांच्या गाडीवर किंवा त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला असं वाटतं. नक्की नक्की तिथं कायदा व सुव्यवस्था राहिलाच नाही. लोकशाहीचं रूप हे आता रागाने घेतलं आहे, लोकशाहीचं रूप हे आता सुडशाहीने घेतलं आहे. आणि म्हणून त्यांना आता लोकशाहीमध्ये काय मर्यादा आहे, काय प्रोटोकॉल आहे, काय आचारसंहिता आहे, याचं भान नाही राहिलं. राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आज तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी, मला माहिती आहे ते ऐकणार नाही, यांनी याची जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे मोठ्या मनाने. तर कदाचित 10 मतं वाढतील. पण हे सुडाचं राजकारण, या सुडाच्या राजकारणात मतपेटी किंवा ईव्हीएम मशीन मधून असा झटका पडतो की मग सावरलं जाणार नाही. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विरोधकांकडून आलेली ही प्रतिक्रिया होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते नवाब मलिक यांनी यूपीएचे अध्यक्ष शरद पवार बनू शकतात यावर काय प्रतिक्रिया दिली, त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. देशात यूपीएचं नेतृत्व आता शरद पवार करणार का, अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. आपल्याबरोबर कॅबिनेट मंत्री आणि मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक आहेत. नेमकं काय पवारसाहेब यूपीएचं नवीन नेतृत्व स्वीकारते? हे बघा, मागच्या आठवड्यामध्ये माध्यमाशी बोलत असताना पवारसाहेबांनी स्पष्ट केला होता की आजच्या घडीला कुठेतरी देशातले जे विरोधी पक्ष आहेत त्यांना एकजूट करणे हे गरजेचं आहे आणि त्या दिशेने मी पुढच्या पावलं टाकणार आहे. त्या दिशेने त्याने कामाला सुरुवात केलेली आहे, लोकांना एकजूट करताय. पण त्यावेळीच त्याने स्पष्ट केला होता की आता एकजुटी हे महत्त्वाची आहे, नेता कोण होईल हा प्रश्न सध्या नाही. पण त्या दिशेने पवारसाहेब काम करत आहे. नेता कोण होईल हे अजून पवारसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की तो महत्त्वाचा नाही. आता निश्चित रूपाने सगळे मिळून कोण नेता हे ठरवतील, पण एकजुटी ही महत्त्वाची आहे, पवारसाहेबांनी स्पष्ट केलं आहे. यूपीएमधील सर्वाधिक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांकडे पाहिलं जातं. सोनिया मॅडमची प्रकृती हे त्याला एक कारण दिलं जातं आहे. मग असं आहे की शेवटी नेता निवडीचं काम ज्यांना नेता करायचा होता ते लोक ठरवत आहे. कोण होईल आम्ही त्याच्या बाबतीत काही सांगू शकत नाही. निश्चित रूपाने जेव्हा सगळे एकजूट होतील आणि त्यांना कोणाला नेता करायचा आहे तो अधिकार सगळे पक्षाकडे असतील तेव्हा ते निर्णय घेतील. पवारसाहेब सगळी मूठ पूर्ण बांधतील विरोधकांची या निमित्तानं? त्या दिशेने कामं सुरू आहे. कालच राष्ट्रपती महोदयाला भेटले, त्याआधी मिटिंगा झाली. कुठेतरी इतर काही महत्त्वाचे नेते सीताराम येचुरी साहेब आहे ते पण त्या दिशेने त्यांना मदत करतायत, त्या दिशेने कामं करतायत. मला वाटतं ज्या पद्धतीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. शेतकरी आंदोलनाला 11 पक्षांनी सुरुवातीला पाठिंबा दिला, नंतर 16 पक्ष झाले. हळूहळू लहान पक्ष पण सोबत येऊ लागले आणि ज्या पद्धतीने वातावरण देशात आहे, शेतकरी असतील, शेतमजूर, कामगार सगळे वर्ग कुठेतरी या सरकारला कंटाळलेले आहे आणि निश्चित रूपाने सर्व एकजूट झाले
मतविभाजन लोकांनी टाळलं तर कुठेतरी देशामध्ये परिवर्तन निश्चित होऊ शकते. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मवियाचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत. जितेंद्र आव्हाड, ही महत्त्वाची बातमी आहे. यूपीएचे अध्यक्ष शरद पवार बनू शकतात अशी माहिती समोर येते. तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, असं आहे की मला वाटतं की त्याच्यात अशक्य आहे ना, म्हणजे अशक्य आहे असं काहीच नाही. कारण का ऍक्सेप्टन्सचा विचार केला तर पवार साहेबांना सर्व मान्यता मिळेल आणि ज्येष्ठत्व, अनुभव आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची त्यांची सवय ही विरोधी पक्षाला फायद्याची ठरेल. त्यामुळे जर होतच असतील तर ते चांगलीच गोष्ट आहे. पण जितेंद्रजी, असा प्रश्न अशासाठी पडतो की 2004 पासून सोनिया गांधींकडेच अध्यक्षपद होतं, काँग्रेसकडेच होतं, किंबहुना गांधी घराण्याकडेच होतं. असं असताना वेगळा विचार होतोय, याच्याविषयी काही सांगू शकाल? जितेंद्रजी, आवाज येतोय आपल्याला? जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मवियाचे मंत्री आपल्यासोबत बोलत होते. त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पण 2004 पासून सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्ष होत्या. जितेंद्रजी, आवाज येतोय आपल्याला? आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत. आणि नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. विवेक, मी तुझ्याकडेही संवादासाठी येते, मात्र सगळ्यात आधी प्रशांत, नवी दिल्लीतलं वारं आता वेगळ्या दिशेनं वाहील, हा एक नवा विचार समोर येतो असं म्हणायचं? सुवर्णा, बरोबर आहे. ज्या पद्धतीनं काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची शरद पवार यांच्या नेतृत्वात भेट झाली, त्यापूर्वी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणायला सुरुवात केली होती. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीनं त्यांनी देशातील विविध जे विरोधी पक्ष आहेत त्यांना एकत्र केलेलं आहे. आणि सोबतच सोनिया गांधी यांची प्रकृती बघता, गेल्या काही दिवसापासून त्यांचं आजारपण बघता, त्या यूपीएच्या अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांच्यानंतर कुठला व्यक्ती जो या संपूर्ण सर्व राजकीय पक्षांना, उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेस असो किंवा मग TMK असो किंवा मग CPM असो, CPI असो किंवा मग BMS असो किंवा BSP असो, यासारखे जे सर्व विरोधी पक्ष, जे भारतीय जनता पक्षा वेगळे पक्ष आहेत, जे NDA मध्ये नाही आहे, असे यूपीएतले पक्ष, या यूपीए पक्षापुढे सर्व पर्यायी नेता म्हणून शरद पवार यांचं नाव पुढे आलं आणि त्यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झाला अशी सध्या दिल्लीच्या राजकीय याच्या चर्चा आहे. राजकीय गल्लीमध्ये याच प्रकारची चर्चा आहे दिल्लीच्या गल्लीमध्ये. पण महत्त्वाचं म्हणजे शरद पवारच का, हे जर प्रश्न जर आपण बघितला तर आपल्याला कळत असेल की गेल्या काही काळापासून, जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2014 पासून दिल्लीमध्ये काबीज आहे, देशात काबीज आहे, त्यानंतर ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षांची बोट बांधायला सुरुवात केली आणि ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे सरकार आणलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगळ्या विचारधारेचं होतं, शिवसेना हे वेगळ्या विचारधारेची, पण सोनिया गांधींनी संपूर्ण विश्वास हा शरद पवारांच्या नेतृत्वात दिला आणि शरद पवार जे सांगतील तो अंतिम शब्द असेल. या घटनेनंतर खरी सुरुवात झाली शरद पवारांच्या या संपूर्ण प्रक्रियेला की कुठेतरी यूपीएचं सर्व पर्यायी पद किंवा यूपीएचं अध्यक्षपद, ज्याला संयुक्त पुरोगामी आघाडी, ही जी आघाडी, या आघाडीचं अध्यक्षपद हे शरद पवारांना मिळू शकतं. आणि ज्यानंतर या सलग बैठकी होत गेल्या. काल राहुल गांधी देखील या संपूर्ण राष्ट्रपतीच्या भेटीच्या वेळेस होते आणि त्यावेळेस देखील संपूर्णपणे शरद पवार या संपूर्ण या प्रक्रियेचं नेतृत्व करत होते. त्यामुळे सर्व पर्यायी नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितलं जात आहे आणि त्यामुळे यूपीएच्या अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव सर्वात पुढे आणि त्यांच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. असं राष्ट्रीय राजकारणामध्ये यामुळे मोठा बदल होईल का, याविषयी मी प्रशांत तुझ्याकडे बोलण्यासाठी पुन्हा येते. पण विवेक कुलकर्णींशी बोलूया. विवेक, आता ही बातमी समोर आल्यानंतर मग यूपीएकडे वेगळा कुठला अध्यक्ष नव्हता का, किंवा काँग्रेसमध्ये सोनिया गांधींव्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या नावाचा विचार होऊ शकला नाही का, तसा एक कॅन्डिडेट कोणी नव्हता का, किंवा अशाही चर्चा आता व्हायला लागतील की शरद पवार सोनिया गांधींहून मोठे असून सुद्धा त्यांना पुढचं अध्यक्षपद दिलं जात आहे, म्हणजे काँग्रेसचं महत्त्व आता कमी झालंय का? या सगळ्या कंगोऱ्यांविषयी काय सांगाल?
एकतर आतापर्यंत ही गोष्ट जर तर मध्ये आहे. जर झालं तर काय होईल असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्याची कारणं काय त्याच्याविषयी देखील चर्चा होतीये. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांना केंद्रात काम करण्याचा अनेक दशकांचा अनुभव आहे. ही निश्चितच त्यांची जमेची बाजू आहे. देशभरातले अनेक राजकीय पक्ष, त्यांचे नेते हे शरद पवारांच्या संपर्कात असतात, त्यांची सल्लामसलत करत असतात आणि वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं हे अनेक नेते सातत्यानं शरद पवारांशी भेटलेले आहेत. त्यांचा उत्तम संपर्क आहे. शरद पवारांचा सल्ला ते अनेक वेळा घेत असतात. हे सातत्यानं आपण गेल्या अनेक दशकांपासून पाहत होतो. दिल्लीमधलं चांगलं उत्तम नेटवर्क, अक्रॉस दी पार्टी जाऊन संवाद साधण्याची त्यांची शैली, याच्यामुळे निश्चितपणे त्यांचा एक ॲक्सेप्टन्स दिल्लीमध्ये आहे, जसा तो महाराष्ट्रामध्ये आहे, की सर्वपक्षीय नेते त्यांच्याशी जाऊन भेटत असतात, बोलत असतात आणि ते त्यांची कामं देखील करत असतात, असं देखील अनेकांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. एक खासदार म्हणून किंवा मंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून त्यांना आपापल्या राज्यांमध्ये जी काही कामं करायची असतात ती देखील होत असतात. त्यासोबतच अक्रॉस ऑल पार्टी लाईन्स म्हणजे आयडिओलॉजिकल डिफरन्सेस असतील, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक संवाद साधण्याची त्यांची जी शैली आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांना एक ॲक्सेप्टन्स आहे. पण दुसरीकडे का बरं मुळात अशी चर्चा होते असा जर विचार करायचा झाला तर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UPमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आतापर्यंत काँग्रेस होता आणि त्या काँग्रेसच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. कारण UPAचे चेअरमन म्हणजे सोनिया गांधी किंवा त्यानंतर राहुल गांधी, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी एखाद्या व्यक्तीची चर्चा होते. याचा अर्थ काँग्रेसची क्रेडिबिलिटी ही देशाच्या राजकारणात मतांच्या रूपाने किंवा जागांच्या रूपाने कमी झालेली आहे, पण UPमध्ये देखील ती कमी झाली आहे का अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये सोनिया गांधीनंतर राहुल गांधी जबाबदारी घेतील असं म्हटलं जात होतं. त्यांच्यावर विश्वास नाही आहे का काँग्रेस पक्षाचा, UPAचा विश्वास नाही आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो. कारण आत्ता काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी जी मुलाखत दिली त्यात त्यांनी थेट राहुल गांधींवरच टीका केली होती की त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच स्थापना शरद पवार यांची सोनिया गांधींबरोबर झालेला संघर्ष त्यातून निर्माण झालेला होता. शरद पवारांना तिथं योग्य ती वागणूक मिळत नव्हती आणि म्हणून त्यांनी एक नवीन पक्ष तयार केला होता. त्यांना ती त्यावेळेस काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका देखील मान्य नव्हती. त्यावेळेसच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याकडे अध्यक्षपद जाऊ नये याच्याकरता देखील प्रयत्न केले होते. असा काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसला ते पद देईल का आणि पर्यायाने आपल्या पक्षाऐवजी दुसऱ्या पक्षाला महाराष्ट्रात मोठं करण्याची संधी काँग्रेस देईल का असा देखील या निमित्तानं प्रश्न निर्माण होत आहे. सुवर्ण. विवेक आणि प्रशांत, तुम्ही दोघेही असेच संपर्कात राहा. आपल्या सोबत आता संदीप प्रधान राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. संदीप प्रधान, तुमची पहिली प्रतिक्रिया म्हणजे इतके वर्ष तुम्ही राजकारण पाहिलेलं आहे, राजकीय घडामोडी तुमच्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत, असं असताना आता जर अशी बातमी समोर येत असेल की निश्चित पवार यांच्याकडे एक प्रदीर्घ असा राजकीय अनुभव आहे. दीर्घकाळ त्यांनी काँग्रेसमध्ये राहून आणि शिवाय काँग्रेसमधून बाहेर पडूनही राजकारण पाहिलेलं आहे, केलेलं आहे आणि त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची मला असं वाटतं आता एक गरज काँग्रेसला आणि अन्य विरोधी पक्षांना सुद्धा वाटू शकते आणि त्याच्यातून त्यांच्याकडे हे अध्यक्षपद निश्चितच येऊ शकतं, यात काही वादच नाही. पण संदीप प्रधान, ही बातमी जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचली तेव्हा तुमच्या समोर अशा 2-3 महत्त्वाच्या घडामोडी समोर उभ्या राहिल्या असणार. उदाहरणार्थ काँग्रेसमधनं शरद पवार बाहेर पडणं, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी उभी करणं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणं आणि आता हा आजचा दिवस, ही बातमी. काय घडामोडी अशा समोर आल्या? निश्चितच हा सगळा घटनाक्रम आहे यापूर्वी घडलेला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सरकार, केंद्रातलं वाजपेयींचं सरकार गेल्यानंतर मग ज्या पद्धतीनं एकूण घडामोडी घडल्या आणि शरद पवारांनी सुद्धा जे काही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसची 99 साली स्थापना केली, तर या सगळ्या घडामोडी जरी असल्या आणि आपण जरी तो घटनाक्रम बघितला असला तरी आज आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एक पर्यायी सरकार बनू शकतं हे शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलंय. आणि जर समजा भाजपचा सामना करायचा असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. याचं एक उदाहरण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन करून त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जुना इतिहास काय आहे, जुनं काय घडलंय हे ठीक आहे, त्याची चर्चा आता करण्याची गरज नाही किंवा ती वेळ नाही. आता मला असं वाटतं की याच्याकडे या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की जर एक पर्याय उभा करायचा असेल केंद्रातल्या सरकार समोर, तर तो उभा करण्यासाठी जी क्षमता असलेली मोजकी नेते मंडळी देशात आहेत त्याच्यामध्ये शरद पवार यांचं नाव प्रथम क्रमांकावरच घ्यावं लागेल. नक्की. संदीप प्रधान, अजून एकच प्रश्न फक्त. UPA मधलं काँग्रेसचं महत्व कमी होत चाललंय असाही एक सूर उमटतो आहे ही बातमी आल्यानंतर. राष्ट्रीय राजकारणाविषयी जर बोलायचं झालं तर तुम्ही मग या मुद्द्याच्या अनुषंगाने काय सांगाल?
नाही, काँग्रेस सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून वाटचाल करते, यात काही वाद नाही. शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल सुद्धा जे काही मत व्यक्त केलेलं आहे त्याचं आपण अनेक वेळा दाखले आपण बघितलेले आहेत, काय घडतं आहे ते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आज पवार यांच्यासारख्या नेत्याची जर समजा काँग्रेसलाही गरज वाटत असेल, काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असेल, मध्यंतरी काळात काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केला आणि ते सगळं बघता आता शरद पवार यांच्यासारखा एक जाणकार नेता त्यानं जर हे नेतृत्व करावं असं काँग्रेसमध्येही काही लोकांना जर वाटत असेल तर निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि पवार यांच्यासाठी सुद्धा खरोखरच ती सुखावह अशी गोष्ट यासाठी आहे की एकेकाळी तोच मुद्दा होता जो कळीचा की ज्याच्यावरून वाद झाला आणि त्यांना बाहेर पडावं लागलं होतं. नक्की. संदीपजी आभार न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोलल्याबद्दल. आपल्यासोबत व्यंकटेश केसरी ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. व्यंकटेश सर, तुमची पहिली प्रतिक्रिया, राष्ट्रीय राजकारणामध्ये ही बातमी आल्यानंतर खूप वेगवेगळ्या घडामोडी घडतील असं आपल्याला वाटतं का? आणि शरद पवारांची प्रतिक्रिया यावर काय असू शकते? नाही, म्हणजे तुमचा प्रश्न काय, म्हणजे मला व्यंकटेश सर, राष्ट्रीय राजकारणामध्ये खूप मोठे बदल होतील ही बातमी समोर आल्यानंतर की युपीएचे अध्यक्ष शरद पवार होण्याची शक्यता आहे, तर ते काय बदल असतील असं तुम्हाला वाटतं? असं आहे की यामध्ये आजच्या घडीला पूर्ण देशामध्ये शरद पवारांची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व हे सर्वात उत्तुंग मानलं जातं. ठीक आहे, त्यांचा पक्ष लहान असेल परंतु त्यांचा राजकारणातला प्रदीर्घ अनुभव आणि सरकार चालवणे आणि निवडणुका जिंकणे याच्यामध्ये त्यांचं जे काही प्रावीण्य आहे त्याबद्दल सर्व राजकीय पक्षातल्या लोकांना, त्या डावे असतील, उजवे असतील, प्रादेशिक असतील किंवा राष्ट्रीय पक्ष असतील, त्यांच्या मनामध्ये शरद पवारांविषयी एक पॉझिटिव्ह इमेज आहे. आणि मध्यंतरी काँग्रेसमध्येच अशी चर्चा होती की ज्यावेळेस काँग्रेस 2 निवडणुका हारल्या अशा वेळेस आपण राष्ट्रवादी काँग्रेसना आपण परत काँग्रेसमध्ये सामील करून घ्यावं आणि शरद पवारांना अध्यक्ष करावं, कारण या वयामध्ये शरद पवार हे कोणाचे प्रतिस्पर्धी असू शकत नाही, एवढा त्यांचा अनुभव आहे. तर युपीएचं अध्यक्ष केलं, शरद पवार जर त्याच्याविषयी अधिकच निर्णय झाला तर त्याचे 2 फायदे. प्रादेशिक पक्ष हा शरद पवारांशी अधिक त्यांचं चांगलं ट्युनिंग आहे, डावे आहेत. आणि काँग्रेसला सुद्धा असा एक नेता पाहिजे की जो काही मोदी आणि शहा यांची जी भाजप आहे त्याला स्ट्रॅटेजिकली डावपेचात मात करू शकतो. शरद पवारांकडे डावपेच आहेत. राजकारणात लागणारी सहनशीलता ती म्हणतो, त्याच्यानंतर संघटना बांधण्याचा अनुभव स्वतः प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेले की शरद पवार हे चांगले संघटक आहेत म्हणून. याचा फायदा गैर भाजपा पक्षांना होऊ शकतो, याच्यात शंका नाहीये. म्हणजे शरद पवारांचे अँबिशन त्यांना युपीएचा अध्यक्ष केलं म्हणून फार असं काही नाहीये. पण वास्तविक पाहता गैर भाजपा पक्षाकडे कोणी लिडरच नाहीये. जो लिडर त्याला एक जयप्रकाश नारायणसारखी इमेज पाहिजे, जो लिडर त्याला डावपेच आले पाहिजेत, जो लिडर त्याचा जनतेशी संवाद पाहिजे. शरद पवारांचं नेतृत्व हे लोकातून आलेलं आहे, त्यामुळे तिथे दुसरे कुठलेही इफ अँड बट येऊ शकणार नाही. त्यांचे संबंध आहेत, त्यांचे चांगले सर्वांशी संबंध आहेत. राजकारण वेगळं आणि संबंध असणं वेगळं. राजकारणामध्ये त्यांची भूमिका भाजपाच्या विरोधात, पर्सनल म्हणाल तर त्यांचे मोदींचे चांगले संबंध आहेत. म्हणजे भाजपाच्या सर्वच नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे राजकारण वेगळं आणि संबंध असणं वेगळं ही गोष्ट वेगळी आहे. परंतु शरद पवार जर हे युपीएचे अध्यक्ष झाले तर या पुढच्या काळात भारतीय राजकारणामध्ये धमाल होईल. कारण येणारे 3 वर्षात एक तर कोरोनामुळे पहिलं वर्ष गेलेलं आहे, शेतकरी आंदोलन आणखीनही सरकारला त्याच्यावरती तोडगा काढता आलेला नाही आहे. कोणी म्हणतं चीन याच्या पाठीमागे, कोणी म्हणतं पाकिस्तान आहे, कोणी म्हणतं खलिस्तान आहे. अशा वेळेस विरोधी पक्षांना ही चांगली संधी आहे. प्रादेशिक पक्षांसमोर भाजपचं आव्हान आहे, हे फक्त काँग्रेस पुरतच नाही आहे. नुकत्याच झालेल्या ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये सपाटून मार खाल्लेला रुलिंग जे आहे तेलंगणा राष्ट्र समितीने, म्हणजे आता काँग्रेस मुक्त भारत नंतर भारतीय जनता पक्षाचं खरं टार्गेट जे आहे, लक्ष्य आहे, ते प्रादेशिक पक्ष आहे. या काळामध्ये जर विरोधी पक्षांनी काही चांगली भूमिका घेतली आणि त्या शरद पवारांना जर कोणता रोल मिळाला तर निश्चितच राजकारणी इंटरेस्टिंग राहील पुढच्या काळातला. फार मार्मिक असं विश्लेषण होतं सर आपलं. खूप खूप आभार न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. व्यंकटेश केसरी राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत होते, जे या सगळ्या बातमीविषयीचं विश्लेषण करत होते.
एक छोटासा ब्रेक आपण बुलेटिनमध्ये घेणार आहोत. ब्रेक नंतर आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत असतील. त्यांच्याशी आपण या सगळ्या विषयी बोलूया. पहा फक्त न्यूज 18 लोक. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष बनू शकतात अशी बातमी आली आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शरद पवार दिल्लीत गेले की चर्चा होतातच असं अजित पवार म्हणाले. त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. आपण बघूया अजित पवार काय म्हणाले. या अशा बातम्या आत्ता पवार साहेब दिल्लीला गेले होते की लगेच तशा प्रकारच्या बातम्या आता राष्ट्रपतींना भेटायला सगळ्यांची चर्चा करायला. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की पवार साहेबांनी राजकीय जीवनामध्ये 67ला सुरुवात केली आणि 78ला पहिल्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले वयाच्या 37व्या वर्षी 38व्या वर्षी. आणि तिथं मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा अनेक मुख्यमंत्र्यांशी संबंध आला. म्हणजे शेख अब्दुल्ला असतील किंवा प्रकाश सिंग बादल असतील, A.K. अँथोनी असतील, ही सगळी टीम त्यावेळेस मुख्यमंत्री झालेली होती. आणि साहेबांनी ज्योती बसूजी असतील अशा सगळ्यांशी साहेबांचे संबंध आले. आणि साहेब कधी सरकारमध्ये असू द्यात किंवा विरोधी पक्षामध्ये असू द्यात, साहेबांनी नेहमीच सर्वांशी अतिशय सलोख्याचे संबंध ठेवलेले. विकास कामाच्या संदर्भामध्ये राजकारण न आणता देशाचे महत्त्वाचे प्रश्न सुटावेत. आत्ता देखील दिल्लीला गेलो असताना पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं जे आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे ते कुठंतरी त्याला शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरताच त्यांनी राष्ट्रपती महोदयांची भेट घेतली आणि त्या प्रकारे त्यांचं स्वतःचं काम चाललेलं आहे. सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आपण बघत होतात. ही प्रतिक्रिया होती शरद पवार यूपीएचे अध्यक्ष बनू शकतात या संदर्भातली. आपण बोलूया अधिक. आमचे प्रतिनिधी पुण्याचे वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, इतके वर्ष सलग तू पुण्यामधलं राजकारण बघतो आहेस, राजकीय घडामोडी तू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहेस. यूपीएचे अध्यक्ष शरद पवार बनू शकतात, काय सांगशील? सुवर्ण क्षमतांबद्दल तर प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या अनेक वर्ष या चर्चा सातत्यानं पुढे येत राहिल्या, पुन्हा त्या मागे पडल्या. आज याबाबत काही निर्णय होतो का किंवा आजची चर्चा ही निर्णायक ठरते का हेच पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार यांच्या ताकदीचा अंदाज केवळ त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि त्याची ताकद यावरती तपासता येणार नाही किंवा जोखता येणार नाही. सातत्यानं त्यांची ज्या वेळेस टिंगलटावाळी करण्यात आली त्यावेळेस 3 जिल्ह्यांपुरता पक्ष अशी हेटाळणी करण्यात आली. पंतप्रधान पदाबद्दलच्या चर्चा जेव्हा होत आल्या तेव्हाही या अशाच पद्धतीने त्यांची टिंगलटावाळी करण्यात येत होती. मात्र तरीसुद्धा आजच्या मितीला पूर्णतः पॅरालाइज असलेला काँग्रेस पक्ष आणि देशातली विरोधी पक्षांची एकूण परिस्थिती जर पाहिली तर आजच्या घडीला साधारण नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून त्या आतापर्यंत 7 वर्षांमध्ये नरेंद्र मोदींना त्यांचा डाव जो आहे धोबीपछाड देऊ शकेल असं नेतृत्व कुठलं होतं तर ते शरद पवारांचं. याचं कारण महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार हे त्याचं उत्तर म्हणावं लागेल. इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं सत्ता मिळवली त्याच्या सगळ्यांवरती मात करून शरद पवार हे महाविकास आघाडीचे राजकारण महाराष्ट्रामध्ये यशस्वी करू शकले. अगदी विरोधी विचाराच्या शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. आणि हाच सगळ्यात मोठा रोल जो आहे देशभरातल्या विरोधी पक्षांना एकत्रित ठेवायचा, आणायचा, एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती काम करू याचं आश्वस्त करायचं असं आश्वस्त करू शकणाऱ्यांपैकी. वैभव, काही क्षणासाठी तुला थांबवते. तू असा सोबत राहा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुनीलची तुमची पहिली प्रतिक्रिया, यूपीएचे अध्यक्ष शरद पवार बनू शकतात अशी माहिती समोर येते. नाही, आदरणीय पवार साहेबांना यूपीएचं अध्यक्षपद काँग्रेसच्या आज यूपीएचे चेअरमन असलेल्या सोनियाजी, काँग्रेस आणि इतर यूपीएचे घटक पक्ष जर काही ती जबाबदारी त्यांच्यावरती सोपवत असतील तर ती महाराष्ट्राचा एक तऱ्हेचा गौरव आणि आमच्या सर्वांचा तो अभिमान त्या ठिकाणी आहे. गेल्या अनेक वर्षाच्या 60 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीमध्ये पवार साहेबांना आघाडीचं राजकारण आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची त्यांची अत्यंत जवळीक त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि आपल्यालाही कल्पना आहे की ज्या वेळेला एनडीएचं सरकार वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं 99 ते 2004 या कालावधीमध्ये इंडिया शायनिंगचा गजर करत पुन्हा एकदा ते सरकार सत्तेवरती येईल असं संबंध देशभरामध्ये वातावरण तयार केलं गेलं होतं. अशा वेळेला यूपीएचं गठन करण्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा पुढाकार आणि योगदान खूप मोठ्या प्रमाणावर राहिलं.
99 सालामध्ये काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी जरी केली असली तरी सुद्धा देशाचा व्यापक हित लक्षामध्ये घेत युपीएचं गठन करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं. 10 वर्ष सोनियाजींच्या नेतृत्वाखालचं युपीएचं सरकार मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं त्या ठिकाणी राहिलं. आज जे आव्हान देशासमोर आहे अशा वेळेला खुद्द सोनियाजी असतील, काँग्रेसचे नेते असतील, युपीएचे इतर सर्व घटक पक्ष असतील, पवार साहेबांसारख्या लोकोत्तर नेतृत्वाला ज्यांना या देशाची आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची खूप जाण आहे अशा नेतृत्वाकडे जर काही हे युपीएचं प्रमुख पद सोबत असतील तर उद्याच्या देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देण्याची क्षमता नक्कीच त्यांच्याकडे आहे. अर्थात हा विषय काँग्रेसने आणि इतर घटक पक्षांनी त्या ठिकाणी ठरवायचा आहे. नक्की. सुनीलजी, वेगवेगळ्या चर्चा होत आहेत ही बातमी समोर आल्यानंतर, पण त्यातल्या दोन प्रामुख्याने चर्चा होतात. एकतर युपीएकडे आत्ताच्या काळामध्ये वेगळा कुठलाही तगडा नेता, तगडं नेतृत्व नाही शरद पवारांशिवाय, हा एक. आणि दुसरा, युपीएतलं काँग्रेसचं महत्व आता कमी व्हायला लागलंय असाही सुरू म्हणतोय. हॅलो सुनीलजी, आवाज आला आपल्यापर्यंत? नाही, आपण काय बोललो ते ऐकून आलं, बोला ना. हो सुनीलजी, विषय असा आहे की वेगवेगळ्या चर्चा होत आहेत ही बातमी समोर आल्यानंतर. त्यातल्या दोन प्रामुख्यानं चर्चा अशा होत आहेत. एकतर तगडं नेतृत्व शरद पवारांशिवाय जे टक्कर देऊ शकेल केंद्राला, असं कुठलं नेतृत्व नाही, फक्त शरद पवार हे नेतृत्व आहे. आणि दुसरं, युपीएतलं काँग्रेसचं महत्व कमी व्हायला लागलंय. नाही, एक असं आहे की शेवटी युपीएचं प्रमुख पद किंवा देशव्यापी पक्ष म्हणून काँग्रेस आहे, त्याच्या जोडीला आज सगळे प्रादेशिक पक्ष त्या ठिकाणी नक्की आहेत, त्यातले काही राष्ट्रीय पक्ष सुद्धा निश्चित त्या ठिकाणी आहेत. आणि निर्व्याटपणाने सत्य की देशातल्या सर्व राजकीय विरोधी पक्षांशी, आदरणीय पक्षाच्या नेत्यांशी आदरणीय पवार साहेबांचे निकटचे विश्वासाचे संबंध त्या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा वेळेला या सगळ्यांना एकत्रित आणण्यामध्ये पवार साहेबांचा प्रदीर्घ अनुभव हा निश्चितपणे उपयुक्त होऊ शकतो. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा भिन्न विचारधारा असलेल्या सर्वांना एकत्रितपणाने आणत महाविकास आघाडीचं सरकार ज्या पद्धतीने पवार साहेबांनी स्थापन केलं, देशाच्या राजकारणाला एक वेगळे वळण त्या कालावधीमध्ये लावलं गेलं. पवार साहेबांची क्षमता, त्यांचा अनुभव, या साऱ्या काही गोष्टी लक्षात घेता उद्या काँग्रेसने आणि इतर घटक पक्षांनी असा निर्णय घेतला तर त्याचा खूप आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान वाटेल. देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळू शकते. नक्की. सुनीलजी, आभार. न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्यासोबत होते, जे आपली प्रतिक्रिया देत होते. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18. महत्त्वाच्या बातमीविषयी आपण बोलतो आहोत. शरद पवार युपीएचे अध्यक्ष बनू शकतात अशी माहिती समोर येते. सध्या सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्ष आहेत आणि 2004 पासून सोनिया गांधी अध्यक्षपदी आहेत. आपण बोलूया, आमचे प्रतिनिधी पुण्याचे वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, ही जी बातमी समोर आली आहे किंवा हा जो राष्ट्रीय राजकारणामध्ये मोठा बदल घडवून आणणारा विषय आहे, काय सांगशील? सुवर्ण, अत्यंत मोठ्या घडामोडी ज्या आहेत या राजकारणानंतर घडू शकतात. महत्त्वाचं म्हणजे जे शरद पवार हे अत्यंत उत्तम कोऑर्डिनेटर किंवा ज्याला संबंध जोडणारे असं म्हणू शकतो आपण, ते आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी तर आपण पाहिलंच होतं, सर्वपक्षीय नेते ज्या पद्धतीनं या कार्यक्रमाला आले, हजेरी लावली. अगदी वैयक्तिक कार्यक्रम होता म्हणून ते गेले असं जरी म्हटलं तरी एकूण राजकीय तडजोडी असतील किंवा राजकीय निर्णय क्षमता असतील, या सगळ्यांच्या बाबतीत आज तरी शरद पवार हे देशभरात विरोधी पक्षातले सगळ्यात उत्तम नेते दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 2 निवडणुका युपीए आधीच हारलेली आहे. इतर राज्यांमधली काँग्रेसची स्थिती ही फारशी चांगली नाहीये किंवा दयनीय असं म्हणावं लागेल. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी दरम्यानच्या काळात आम्ही बोलल्यानंतर ही चांगली डेव्हलपमेंट आहे असं त्यांचंही म्हणणं आहे. मध्ये काही काँग्रेसमधलेच नेते ज्यांनी केंद्रीय नेतृत्वाला पत्र लिहून नव्यानं कायमस्वरूपी अध्यक्ष जो आहे तो देण्याची मागणी केलेली होती. काँग्रेसमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खळबळ आहे. याचं कारण गेले साधारण 4 ते 5 वर्ष काँग्रेसकडे कुठला कार्यक्रम दिसत नाही, नेतृत्वाचा राजकारणातला फारसा रस दिसत नाही. या सगळ्या गोष्टींच्या भोवतीनं काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा काहीसे मरगळलेले होते. आता ही नवी पॉलिटिकल डेव्हलपमेंट होते असं म्हटल्यावरती कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा चांगल्या बाजूच्या चर्चा ज्या आहेत त्या दिसतात. काही ना काहीतरी चांगलं होईल ही एक जी अपेक्षा आहे ती या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या नावाच्या भोवती
एक अनिश्चिततेचं वलय सातत्यानं, ते कुठले राजकीय डावपेच खेळतील, ते नेमकं काय करतील याबाबतची जी अनिश्चितता सातत्यानं त्यांच्याबाबत त्यांच्याशी जोडली गेलेली आहे, ज्यामुळेच आजपर्यंत खरं तर त्यांचं नुकसान झालं असं म्हटलं जातं. अन्यथा इतक्या दिवसांमध्ये ते केंद्रीय राजकारणामध्ये शीर्षस्थानी पोहोचू शकले असते. मात्र त्यांचा वैभव, पुन्हा एकदा तुला थांबवते आणि तुझ्याकडे पुन्हा येते. तू असा सोबत राहा. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे आपल्या सोबत आहेत. विनायकजी, बातमी समोर येते युपीएचे अध्यक्ष शरद पवार होऊ शकतात. तुम्ही कसं बघता याकडे? की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब युपीएचे अध्यक्ष होत आहेत. एक मराठी माणूस दिल्लीच्या राजकारणामध्ये सर्व जे काही आता पक्ष आहेत युपीए म्हणून त्याचे अध्यक्ष होत आहेत, ही एक अतिशय आनंदाची, महाराष्ट्रीयन एक माणूस, पवार साहेबांवर प्रेम करणारा एक माणूस म्हणून निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल दुमत असायचं काय कारण नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्याचा आनंदच होईल. परंतु आदरणीय पवार साहेबाला युपीएचे अध्यक्ष हे का करायला लागलेले याचा विचार मात्र याच्या पाठीमागे निश्चितपणे काय कारण आहे हे करून केला पाहिजे. कारण असं आहे की एक तर आदरणीय पवार साहेब युपी मध्ये राहणार नाहीत का म्हणून त्यांना अध्यक्ष करतायत, हाही एक विषय येऊ शकतो. दुसरा विषय की काँग्रेसमध्ये सोनियाजीच्या नंतर तेवढ्या क्षमतेचं नेतृत्व नाही का जे सर्व पक्षाला सोबत घेऊन जाऊ शकेल, हाही विषय. मग तिसरं, महाराष्ट्रातलं जे सरकार आहे आघाडी सरकार ते वाचवण्यासाठी पवार साहेबाला युपीएचा अध्यक्ष करतायत का, हे सगळे प्रश्न या निमित्तानं सुद्धा उपस्थित होत आहेत. पण हे जरी प्रश्न आपल्याला उपस्थित झाले असले किंवा त्याच्यापैकी एखादं कारण खरंही जरी असलं तरी युपीएचे अध्यक्ष होत आहेत त्याचा आपण आनंद मानला पाहिजे. नक्की विनायकजी, पण अशाही दोन चर्चा होत आहेत की भाजपला रोखण्यासाठी असा निर्णय घेतला जातोय आणि दुसरं मवियासारखा प्रयोग हा दिल्लीमध्ये सुद्धा करायचा, अशाही चर्चा होत आहेत. नाही, पवार भाजपाला रोखणं आता कोणाच्याही हातात राहिलेलं नाही. तेवढ्या क्षमतेचं नेतृत्व या देशामध्ये कोणाकडे नाही. राहिला प्रश्न, पवार साहेब हे व्यक्तिगतरित्या खूप मोठं नेतृत्व आहे. म्हणजे देशपातळीवर जे काही 2-4 नेते आहेत त्याच्यामधलं ते एक नेतृत्व आहे, त्याचा कायम आपल्याला आदर आहे. पण पवार साहेबांचा पक्ष एवढा छोटा आहे आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यांच्या पक्षाच्या किंवा त्याच्या ह्याच्यावर किंवा पवार साहेबांचं वय, पवार साहेबांची क्षमता जरी मोठी असेल, इच्छाशक्ती मोठी असेल तरी वयाचा विचार करून ते सगळ्या भाजपाला रोखू शकतील. मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे, अमित भाईंसारखं नेतृत्व आहे किंवा अनेक इतर राज्यामध्ये देवेंद्रजी सारखं नेतृत्व आहे, हे एवढं शक्य नाहीये. त्यामुळं मला वाटत नाही की भाजपला रोखण्यासाठी हे प्रयोग केलेला असेल. खरा प्रयोग जे मी मगाशी म्हणलेलो आहे तोच असणार आहे की पवार साहेब युपीएतून तर बाहेर पडत नाहीत ना, त्याच्यामुळे तर त्यांना हे केलेलं नाही, जबाबदारी दिलेलं नाही ना, किंवा राज्यातलं सरकार तर पडत नाही ना म्हणून नाहीत ना, हाही विषय त्याच्यामध्ये नक्की. विनायक मेटे, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आपल्या सोबत आहेत. माणिकराव, ही बातमी समोर येते की युपीएचा अध्यक्ष शरद पवार होऊ शकतात, काय सांगाल तुम्ही? नाही, पवार साहेब सक्षम नेते आहेत त्याबद्दल दुमत कोणाचंच नाही आहे की ते कुठल्या विषय, विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये मागे ते कृषी मंत्री होते केंद्राचे, त्याच्यामुळे त्यांचे जी मतं आहेत आणि त्याविषयीचं त्यांचं जे ज्ञान आहेत त्याकरता आपल्या राष्ट्रपतींना भेटण्याकरता त्यांना पुढाकार त्या ठिकाणी दिला सर्व जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी. परंतु ह्या संदर्भाचा जो काही निर्णय एकूणच सर्व विरोधी पक्ष किंवा आमच्या युपीए मधले सगळे जे घटक आहेत ते त्यावर चर्चा करतील. परंतु आज असं म्हणणं की पवार साहेबांना युपीएची त्या ठिकाणी चेअरपर्सन करतील म्हणून, तर आज तरी काही असं काही हे संकेत नाही आहेत की पवार साहेब त्या ठिकाणी त्यांना सर्वमान्य त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व. पण माणिकरावजी, 2004 पासून सोनिया गांधींकडे युपीएचं अध्यक्षपद होतं, मग काँग्रेसकडे दुसरा सक्षम नेता नाही, नेतृत्व नाही म्हणून शरद पवार यांचा विचार केला जातोय किंवा त्यांच्याकडे अध्यक्षपद दिलं जात आहे. काँग्रेसचं महत्व आता युपीएतला कमी होऊ लागलंय, अशा चर्चा व्हायला लागलेल्या आहेत. नाही, हा बीजेपी वाल्यांचा अपप्रचार आहे. किंवा त्या ठिकाणी काँग्रेसचं नेतृत्व आजही सक्षम अशा प्रकारचं नेतृत्व आहे. बीजेपी नंतर कोणत्या पक्षाला आज त्या ठिकाणी मान्यता प्राप्त असेल जनतेमध्ये
तो काँग्रेस पक्षच आहे. कारण सर्व राज्यामध्ये आहेत, अनेक राज्य काँग्रेस पक्षाचे आजही त्या ठिकाणी सत्ता आहे. त्यामुळे असं एकदम अशा प्रकारचं चर्चा करणं मला तरी वाटतं की तो अपप्रचारामधलाच एक भाग आहे. बीजेपीचं जे काही अपप्रचाराचं तंत्र आहे त्यामधल्या तंत्रामधला हा एक भाग आहे की कुठेतरी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व दुबळे झालेलं आहे किंवा सोनियाजी गांधी आता करू शकणार नाहीत किंवा राहुल गांधीजींना जमत नाही. हा एक मागच्या निवडणुकीला 2014च्या निवडणुकीला जो अपप्रचार राहुलजी गांधी यांच्या विरोधात केला होता आणि त्यांना कमी दाखवणं आणि मोदींना फार वर दाखवणं, अशा प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून हा प्रचार केला जातो आहे. काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या बातम्या फिरतात पण याला काही अर्थ नाही आहे. सक्षम नेतृत्व काँग्रेस पक्षाचं आहे. एक माणिकरावजी, सोनिया गांधींच्या तब्येतीचं कारण पुढे केलं जात आहे, पण मग विरोधक असंही म्हणतात की सोनिया गांधी तर शरद पवारांपेक्षा 5-6 वर्ष लहान आहेत, म्हणजे हे कारण व्हॅलिड नाही असं. हे नेतृत्व जे आहे ना, हे तब्येती वगैरे हे जुमानत नसतात. जी जबाबदारी आली ती सक्षमपणे पार पाडतात. मग तर पवार साहेब असो की सोनियाजी गांधी असो, ते त्यांच्या याच्यामध्ये सक्षम आहेत. त्यांचा पक्ष पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये चांगले सांभाळत आहेत आणि सोनियाजी गांधी देशाचं सांभाळतायत. अशा प्रकारचं कोणाला तरी ह्युमिलेशन त्यांचं करणं किंवा त्यांच्याबद्दलच्या अफवा पसरवणं याच्याशिवाय काही याच्यामधून निष्पन्न निघेल असं मला वाटत नाही. हा प्रचार हा बीजेपीचा आणि काही घटकांचा आहे, हे आता उघड झालेलं आहे. नक्की. माणिकरावजी, खूप खूप आभार न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल आणि सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी पुण्याचे वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, तू राजकारणामध्ये बदल जे घडतील त्याच्याविषयी सांगत होतास. सुवर्ण, या सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो आहे तो विरोधी पक्षांचं मोरल जे ते मेंटेन राहण्यावरती होऊ शकतो जर हा निर्णय झाला. ज्या पद्धतीनं सध्याला काँग्रेसचे नेते जाहीर स्वरूपाने हे मान्य करायला तयार नाही आहेत, याचं कारण पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वाची उणीव त्यांच्याकडूनच समोर आणली जाते. त्याच्यामुळे अधिकृतरित्या हे काँग्रेसचे नेते आता हे मान्य करत नाही आहेत. मात्र खासगीमध्ये अनेक नेत्यांचं राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरती किंवा एकूण काँग्रेस पक्षाची परिस्थिती यावरती प्रश्नचिन्ह आहे. याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी फूट सोल्जर म्हणून जोडला गेलेला कार्यकर्ता सुद्धा त्याचं स्वतःचं एक करिअर म्हणून राजकारणाकडे पाहत असतो. आणि अशा परिस्थितीत गेल्या 8 वर्ष हा प्रचंड मोठा काळ आहे. साधारण 2 निवडणुका लोकसभेच्या आणि राज्यातल्या 2 विधानसभांच्या निवडणुका यामध्ये काँग्रेसनं सपाटून मार खाल्लेला होता. या अशा वेळेस युपीएला एकत्रित ठेवणं, युपीएचे अनेक घटक पक्ष सोडून यापूर्वीच नरेंद्र मोदींच्या बाजूने गेलेले आहेत. या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकेल अशी क्षमता नेमकी कुणाकडे, तर ती शरद पवार यांच्याकडे. हे महाविकास आघाडीच्या प्रयोगावरून स्पष्ट झालं. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असणारे लोक सातत्यानं म्हणत होते की काहीतरी घडेल आणि राज्यातल्या सरकारचं हे एकूण हा सगळा पसारा जो आहे तो आवरला जाईल आणि पुन्हा भाजपचं सरकार येईल. मात्र 1 वर्ष पूर्ण झालं, कुठलीही पॉलिटिकल डेव्हलपमेंट जी आहे ती होताना दिसत नाही. ज्या पद्धतीनं हातातून गेलेली परिस्थिती शरद पवार यांनी पुन्हा ताब्यामध्ये खरं तर देशाच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि न्यूज 18 लोकमतवर या बातमीविषयी आपण बोलत राहूया. माझे सहकारी विशाल आणि विलास आपल्या सोबत यापुढे असतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.